नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवत आहे. मी बनवणार आहे डिंकाची बर्फी. आणि डिंकाची बर्फी म्हणजे डिंक हा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण आपल्या हाडांचे जे दुखणे आहे, म्हणजे आपले जे हाडांचे जॉईंट दुखत आहे, कंबर दुखत आहे, गुडघे दुखत आहे, आणि आता आपल्याला लाडू वगैरे करायला एवढा काही वेळ नसतो, म्हणून ही शॉर्टकट डिंकाची बर्फी आहे. आणि ही बघा, आता 1 वाटीचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. 1 वाटी डिंक, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मावा घेतला आहे, आणि 1 वाटी गूळ घेतला आहे, आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आणि इथे छान असं हे बघा मस्त डिंक तळून घेतला, आणि तो एका वाटीने मस्त असं बारीक केला आहे. असं आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आणि आता थोडंसं 2 चमचे तूप टाकून हे पीठ छान इथे भाजून घेतलं आहे. रंग बदलेपर्यंत छान याला मंद आचेवर भाजायचं. आणि आता याच्यामध्ये खोबरं किसून 1 वाटी खोबरं मी टाकलेलं आहे, किस त्याचा सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकलेला आहे, तो पण छान असा भाजून घ्यायचा. आणि ही बर्फी जी आहे ना, म्हणजे कोणी खाऊ शकतं, लहान तर मोठे. इथे बघा, तर ड्रायफ्रूट मी आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं, आणि असं ते पण असं जाडसर असं बारीक करून ते पण टाकलेलं आहे. डिंक बारीक करून टाकला, मावा पण टाकलेला आहे, आणि छान हे मिक्स करून घ्यायचं गॅसवर. मंद आचेवर छान हे मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता लगेच एक साईडला एक छोटंसं पातेलं ठेवलं, त्यात गूळ टाकलं, आणि थोडं 2-3 चमचे पाणी टाकलं. हे गूळ वितळून घ्यायचं आहे. तर आता याचं डिटेल ब्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. आणि तुम्हाला जर डिंकाची बर्फी आवडली असेल ना, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, आणि कशी झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा. इथे फ्लेवरसाठी मी वेलची आणि जायफळची पूड वापरलेली आहे. आणि हे मिश्रण छान आता मी इथे एकजीव करून घेतला. आणि ही बर्फी आहे ना, आपण रोज एक एक तुकडा एक औषध म्हणून खाऊ शकतो डिंकाची बर्फी. कारण आपल्या हाडांचे, सांध्यांचे जर आपल्याला त्रास असेल ना, तर नक्की तुम्ही आवर्जून करा आणि खा. आणि म्हणजे बघा, आता ती डिंकाची बर्फी बनवल्यावर किती छान लागते. आणि हे पण मला कमेंट्समध्ये सांगा केल्यानंतर की खरंच कशी लागते म्हणून, आणि किती छान लागते. तर आता इथे बघा मस्त अशी मी सेट केली एका ताटामध्ये. आणि त्याच्यावरती ना, म्हणजे आता मी पिस्ता आणि थोडंसं आपलं डिंक असं छान त्याच्यावरती असं थापून घेतलं, जरा शो वाढवण्यासाठी. आणि छान ही 20 मिनटं फॅन खाली थंड होऊन दिली, आणि अशी मस्त कट करून घेतली. बघा किती छान पीस निघत आहे. ही आपण आता अशी बनवून ठेवली ना, 10, 12, 13 दिवस आरामात, 15 दिवस आरामात खाऊ शकतो. मावा फ्रेश घ्या. आणि समजा मावा नाही पण टाकला तरी चालेल, काही हरकत नाही. मावा नसेल टाकायचा ना, तर आरामात आपली ही महिनाभर टिकते. बर्फी कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मग आता आपण पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.